चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे ऋषिकेशला आणि ऋषिकेशमधलं आपलं जो पहिलं ठिकाण आपण घेणार आहोत ते आहे नीलकंठ धाम. तर ट्रॅफिक भयंकर आहे. नीलकंठ धामला तर पोहोचायला किती वेळ लागतोय आणि तिकडे कसं काय आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. हे बघा आपली गँग पाठीमध्ये बसलेली आहे नेहमीप्रमाणे. इकडे सर्व आहे पाठी बसले बघा, दोघी तरी पाठी आहे. तर आज थोडा मी निवांत आहे. आज आम्ही आता हे सर्व डोंगरातले भाग आहेत त्यामुळे गाडी पण आमची आज क्रिस्टा आहे, त्यामुळे जास्त काय हे होणार नाही. वेळ लवकरात लवकर आम्ही जायचं हे होईल. तर बघूया जसं वरती आम्हाला जे जे काही पाहायला मिळेल तुमच्यावर शेअर करतो मी. तुम्हाला थोडाफार रस्ता दाखवतो, रस्ता कसा येतो. ठीक आहे. हा बघा संपूर्ण वेडीवाकडे वळले आहेत आणि ट्रॅफिक फक्त बघा किती आहे. ती सर्व बाजूने फुल ट्रॅफिक आहे. आणि आता उद्या परवा आणि तेरवा 3 दिवस म्हणजे उद्या पण आमचं हरिद्वार ऋषिकेश असणार आहे, परवा आमचं मसुरी असणार आहे. तर आमच्याबरोबर हे असणार आहेत आपले भैया असणार आहेत ड्रायव्हर. तर आता बघूया काय आपलं कशी काय होतोय आपला प्रवास ते. ठीक आहे मित्रांनो, चला बघूया. हे बघा मित्रांनो, रस्ता रोड तुम्हाला दाखवतोय मी नीलकंठ धामचा. हे डोंगर आहेत वरती, मोठे मोठे डोंगर आहेत भले मोठे. आणि ट्रॅफिक फक्त बघा की गाड्यांना का आता तरी आम्हाला जायला तेवढं दिसत नाही आहे, पण यायसाठी भरपूर ट्रॅफिक आहे कारण खाली सिटी अख्खी जाम आहे खाली. आणि जाताना बघू आता काय होते पुढे ते आणि किती किलोमीटरला रस्ता आहे त्या. हे बघा मित्रांनो, खालती चालू आहे रिव्हर राफ्टिंग. तुम्हाला खालती बोट दिसत का बारीक बारीक, तर खाली रिव्हर राफ्टिंग चालू आहे. ते बघा खालती सर्व बोट वगैरे आहेत बघा. तुम्हाला दाखवेन नंतर थोडं क्लिअर बघायला मिळालं तर. आणि आता आम्ही इकडून बघा हा रस्ता आहे इकडून, आणि इथून आता आम्ही वरती चाललेलो आहे नीलकंठ धाम या साईडला. 16 किलोमीटरचा रस्ता दाखवते बाबा या नीलकंठ धाम. चलो आता आपला चालू झाला आहे आपला नीलकंठ धाम. हाय बघा, चला चाललो आपण नीलकंठ धाम या रस्त्याला. इकडून माकड वगैरे दिसत रस्त्याला, ते माकड वगैरे आहेत बघा. हे बघा आणि खाली चालू आहे रिव्हर राफ्टिंग. हे बघा खाली रिव्हर राफ्टिंग चालू आहे खाली. हे बघा आपली दुसरी गाडी पुढे चाललेली आहे आणि आपण या गाडीच्या पाठोपाठ आहोत. हे बघा खाली रिव्हर राफ्टिंग बघा जातं. ॲक्च्युली ते दिसत नाही क्लिअर कट. हां हे बघा इकडून एकदम क्लिअर दिसतंय. राफ्टिंगसाठी खाली लोक उभी आहेत. प्रत्येक माणसाला 1000 ते 1500 रुपयाच्या आसपास खर्च असतो. जेवढं अंतर लांब तेवढा रेट जास्त. ते राफ्टिंग करतायत सर्व. आणि पाणी किती मस्त आहे बघा, गंगेचं पाणी एकदम हिरवगार पाणी आहे. गंगा पहली बार मैदान में. हां गाड्या ट्रॅफिक बघा या साईडला. गाड्या किती लागल्यात ते बघा. काय म्हणून एका दिवसामध्ये 2-4 ठिकाणी करेल. ट्रॅफिकमध्ये दिवस जातो अख्खा, अशी परिस्थिती आहे. खालती बघा, खालती सर्व हॉटेल्स आहेत. हे सर्व गंगेच्या खाली संपूर्ण हॉटेल्स वगैरे केलेले आहेत. आणि अजिबात सर्व पीस आहे, शांतता आहे इकडे. आणि मस्त त्याला हवं तिला खाली नदीमध्ये जा तिकडे. आणि ते स्विमिंग पूल तुम्हाला दिसायचं खाली, तेव्हा तुम्हाला दाखवतो झूम करून मी. हे बघा खाली स्विमिंग पूल वगैरे एकदम निवांत आहे. तर कधी येताना हे कधी बघायला पाहिजे, आपल्याला माहिती नसतं. आपण भलतीकडे बुकिंग करतो. ठीक आहे चला, चांगलं आहे पण बघायला पाहिजे कधी परत येऊ तेव्हा. एक मिनिट. हां हां हेच आहे इकडे दर्शन मंदिराचं. हा इथूनच मी वरती गेलो. हां तुम्ही बाहेरून गेले वरती. हां ते बघा समोर पहिलं. हां ते बघा हां झाले तुझं काय हटणार नाही तुला बाजूला. हां झालं तर बघा ते ब्लॅक कलरचं आहे ना. चला तेवढं चिकन. हे बघा हे इथलं आपण जिथं आता आलेलो आहे ऋषिकेशला, तर हे तिथलं नीलकंठ महादेव मंदिर आहे. फार म्हणजे ज्या वेळेला म्हणतात ना की शंकर भगवाननी विष प्राशन केलेलं, त्यानंतर आराम करण्यासाठी ते ह्या ठिकाणी आले. बघा नीलकंठ महादेव मंदिराजवळ आले
आणि त्यावेळी त्यांचा गळा होता तो निळा पडलेला, म्हणून ते नीलकंठ महादेव मंदिर या जागेला नाव पडलेलं आहे. आणि ही ती जागा आहे जिकडे शंकर भगवान येऊन आराम केलेला. तर असं ठिकाण आहे. ह्या ठिकाणी एक समाधी पण आहे, सिद्ध समाधी मंदिर. आणि असा हा संपूर्ण हा परिसर आहे इथला. इकडे बघा दुकान आहेत, तिथे गळ्यातले गंडे, छोट्या मूर्त्या, असे प्रसाद, हातातले दोरे, अशा बऱ्याचशा गोष्टी इथे मिळतात. इकडे तुम्ही बघू शकता, इथे बऱ्याचशा अशा गोष्टी इथे एवढ्या मिळतात. बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत, मूर्ती आहेत, हे आहेत, बऱ्याचशा गोष्टींनी इथे काय कोणाला गोष्टी घ्यायच्या असतील वगैरे पण आहे, सर्व आहे. पिंड आहेत छोट्या मोठ्या तिकडे. आपण इकडे जेवणासाठी आलेलो आहे. आता इथे मॅच पण चालू आहे IPLच्या. आणि आता आपण ऑर्डर केलेलं आहे. थोडा वेळ जेवण वगैरे येईल, तुम्हाला दाखवतो मी काय काय जेवणात मागवलं त्या. विराट कोहली,